घराचं स्वप्न बघताना प्रत्येकाचे आपल्या घराबद्दल वेगवेगळे विचार असतात. कोणी म्हणतं सुख म्हणजे घराच्या भिंती, तर कोणी म्हणतं जिव्हाळा म्हणजे घराचं छत. अहो कोणी काही म्हणू दे, शेवटी घर असतं. तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असतं. महत्त्वाचा असतो तो त्या घरातला नात्यांचा जिव्हाळा. तर असं जिव्हाळ्यानं भरलेलं घर घेण्यासाठी आज आपल्याला भेटणार आहेत कवठेकर कुटुंब. कवठेकर आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला आपण भेटणार आहोतच, आणि त्यांना त्यांच्या आवडीचं घर मिळवून देण्यासाठी एक्सपर्ट्सच्या सहाय्यानं मदतही करणार आहोत. पण आधी थोडक्यात ओळख करून घेऊयात कवठेकर फॅमिलीची. पुण्याजवळ बोपोडी इथे राहणारं कवठेकर कुटुंब आपल्या मोठ्या नवीन घराचं स्वप्न साकारण्यासाठी यांनी निवडलाय आपला शो. मिस्टर गणेश कवठेकर यांचा स्वतःचा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट्सचा व्यवसाय आहे. या व्यवसायातून वेळ काढत यांनी क्रिकेटची आणि फिरण्याची आवड जोपासली आहे. मिसेस सुनीता कवठेकर या आपल्या पतीला व्यवसायात मदत करण्याबरोबरच टीचिंग सुद्धा करतात. अतुल आणि श्रद्धा दोघांनाही स्पोर्ट्सची आणि फिटनेसची आवड आहे. कवठेकर कुटुंब गर्दीपासून दूर शांततेच्या ठिकाणी घराच्या शोधात आहेत. रिलायन्स होम फायनान्स प्रस्तुत स्वप्न पर स्क्वेअर फूटच्या आजच्या भागात कवठेकर फॅमिलीला आपल्या स्वप्नातलं घर घ्यायचंय, पण त्यासाठी त्यांच्या अपेक्षा काय आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठीच त्यांना आपण आमंत्रित केलंय आपल्या स्टुडिओमध्ये. गणेशजी आणि सुनीताजी, स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. आणि आपल्यासोबत आहेत चिन्मय ढोबळे, जे रिलायन्स होम फायनान्सकडून आलेत. पण त्याआधी थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे अर्थातच घराबद्दल. गणेशजी, तुमचा जो व्यवसाय आहे साधारणपणे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टचा तुमचा बिझनेस असल्यामुळे अनेक घरांशी तुमचा संपर्क येत असेल, अनेक घरं तुम्ही पाहिलेली असतील. ती घरं पाहत असताना स्वतःच्या घराचं काही चित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे? हो, माझ्या दृष्टीने शांत किंवा मेकॅनिकल नसलेलं, बरोबर, माणसांनी भरलेलं असं सुंदर घर असावं. सुनीताजी, मला सांगा की तुमच्या आवडीनिवडी सुद्धा खूप महत्त्वाच्या असणार आहेत आणि तुम्हाला गार्डनिंगची आवड आहे. ही बागकामाची आवड तुम्ही कशी जोपासता किंवा कसा वेळ काढता या आवडीनिवडी जपण्यात? मी प्लॅन करूनच करते ते, आणि ह्यांच्या व्यवसायात सुद्धा मदत करते. स्वतःचं घर घ्यायचं किंवा स्वप्नातलं घर घ्यायचं हा निर्णय थोडासा लांबला असं वाटतं का? हो, लांबलाच. कारण काही कारणास्तव आमचा घर घ्यायचा विचार बऱ्याच दिवसापासून घोळत होता. परंतु आता आम्ही ठरवलं आहे की घर घ्यायचंच. खास कारणं आहेत की आत्ताच तुम्हाला जास्त गरज वाटते? मुलं आता मोठे झालेली आहेत, वयाच्या दृष्टीने आता जरा मोठं घर गरजेचं आहे. पण तरी एक घराबद्दलचं एक चित्र डोळ्यासमोर ठेवल्यानंतर काही खास गोष्टी ज्या या असायलाच हव्यात असं काय आहे? हां, म्हणजे जिम, फिटनेसच्या दृष्टीने, परत सुरक्षतेच्या दृष्टीने आणि शांत. ते सतत शांत या गोष्टीचा उल्लेख करतात कारण त्यांना गर्दीपासून लांब जायचं हे नक्की आहे. चिन्मय, आता यानंतर आणखी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतील घर घेण्यासाठी ज्या गोष्टींचा विचार करायला हवा? रिलायन्स प्रॉपर्टी ही आमची प्रॉपर्टी सोल्युशन सर्व्हिस आहे. यात आम्ही तुमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत आणि त्याप्रमाणे घर कुठे असावं याच्याबद्दल ॲडवायझरी देतो आणि त्याचबरोबर तुम्हाला घर शोधूनही देतो. घर बघताना 3-4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बजेट, जे आपण सगळ्यात शेवटी येऊ, पण पहिलं आहे साईज. किती स्क्वेअर फूट, किती बेडरूम्स. तर त्या दृष्टीने माझ्या मते तुम्ही 2 किंवा 3 BHK घर पहा. हां, तुमच्याही मनात तेच असेल. तुम्ही 2 BHKचा विचार. दुसरं ॲम्युनिटीज, फॅसिलिटीज या गोष्टी. तर तुम्हाला जिम हवं आहे, तुम्हाला सिक्युरिटी हवी आहे, तुम्हाला दुसऱ्या ॲम्युनिटीज पाहिजे. त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर एक कॉम्प्लेक्स किंवा गेटेड कम्युनिटी आयडियल होईल. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे लोकेशन. तुमचा स्वतःचा बिझनेस आहे तर तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचा वेळ. तर तुम्ही तुमचा वेळ जितका एफिशियंटली वापरू शकाल तितका तुमचा बिझनेस वाढेल. तर आपण अशी लोकेशन पाहू की जी तुमच्या बिझनेससाठी जवळ आहे. तर बजेट काय आहे तुमचं? साधारणतः 60-65 लाखापर्यंत. तर ह्या सगळ्या पॅरामीटर्समध्ये तुमचा कोणता एरिया आहे जो तुम्ही प्रेफर करता? साधारणतः पिंपरी चिंचवड परिसर असा कुठे. अरे वा, उत्तम. कारण आम्ही तो एरिया रेकमेंड करू. तर माझ्या मते पिंपरी चिंचवड चांगला एरिया आहे. तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला 2 BHK सुद्धा मिळाले पाहिजे कॉम्प्लेक्सेसमध्ये. आता आपण प्रॉपर्टीज शोधू ज्या तुम्हाला सूट करते. त्यांचा रिसर्च सुरू होईल आणि जसं त्यांनी सांगितलं की
खूप रिसर्च केल्यानंतर काही ऑप्शन्स त्यांना जे मिळतील त्याचा पण आपण विचार करू. पण प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात की तुम्ही ज्या अपेक्षा सांगितलेल्या आहेत घराबद्दलच्या त्या नेमक्या काय आहेत. त्या 60 ते 65 लाख रुपयाचं बजेट जे आहे ते तुम्ही ठरवलेलं आहे आणि या बजेटमध्ये साधारण 1100 ते 1200 स्क्वेअर फूटचा म्हणजे साधारण 2 BHKचा फ्लॅट तुम्हाला अपेक्षित आहे. पिंपरी चिंचवडच्या आसपास हे घर असावं असं तुम्हाला वाटतंय, कारण अर्थातच व्यवसायाच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करताय आणि ॲम्युनिटीजमध्ये मॉडर्न सुविधा असाव्यात. ज्या काही मॉडर्न ॲम्युनिटीज असतात, मग ते जिम असेल, क्लब असेल, या सगळ्या गोष्टी असायला हव्यात आणि गर्दीपासून ते दूर हवं. पण इतकंही दूर नाही की ते कनेक्टिव्हिटीसुद्धा नसेल. हा साधारण विचार तुम्ही केलेला आहे. आपण चिन्मयजींना विचारूया की आता यानंतर काय काय ऑप्शन्स त्यांचे निघालेले आहेत. चिन्मय, काय म्हणतोय रिसर्च? रिलायन्स प्रॉपर्टीमध्ये आमच्याकडे खूप मोठा डेटाबेस आहे बिल्डर्सचा आणि प्रॉपर्टीजचा. तर त्यात मी तुमच्या रिक्वायरमेंट्स टाकल्या. तर पिंपरी चिंचवडमध्ये कॉम्प्लेक्समध्ये ऑप्शन्स आपल्याला बरेच मिळतात. मी त्यातले टॉप 3-4 मी तुम्हाला सुचवीन की आपण जाऊन बघूया, कारण शेवटी काय तुम्हाला बघून घर आवडलं पाहिजे. तर ऑप्शन्सची कमी नाही आहे. चला आता आपण जाऊन घर शोधूया. मिस्टर कवठेकर आणि मिसेस कवठेकर पुण्यातील आपल्या स्वप्नातल्या घराच्या शोधामध्ये आता निघाले आहेत. घर नुसतं मेकॅनिकली परफेक्ट नको, तर त्यामध्ये नात्यांचा ओलावा असावा, अशा घराच्या शोधात कवठेकर कुटुंब आहे. आपला व्यावसायिक दृष्टिकोनाचा चपखल वापर आणि मुलांच्या आवडीनिवडी ध्यानात घेऊन ही उत्साही कवठेकर फॅमिली आता जाणार आहे पिंपरी इथल्या चंद्ररंग डेव्हलपर्सच्या विजडम पार्क या प्रोजेक्टला भेट देण्यासाठी. हॅलो रवींद्र. हाय, हे आहेत मिस्टर कवठेकर आणि ही त्यांची फॅमिली. चंद्ररंग विजडम पार्कमध्ये आपलं स्वागत आहे. बांधकाम क्षेत्रात 1988 पासून कार्यरत असलेली चंद्ररंग डेव्हलपर्स ही संस्था सध्या चंद्ररंग डेव्हलपर्सचे ओरियाना, साई लॉरेल पार्क, 10 इलाइट हे प्रोजेक्ट्स पिंपळे गुरव इथे सुरू आहेत. सोबतच पिंपळे सौदागर इथे समृद्धी पार्क हा प्रोजेक्ट सुरू आहे. हिंजवडी इथे अटलांटा आणि वेदांता, रावेत इथे नॅनो स्पेसेस आणि बालेवाडी इथे 7 एव्हेन्यूज हे सर्व प्रोजेक्ट्स वेगानं चंद्ररंग डेव्हलपर्स विकसित करतायत. हां सर, हा आमचा 1370 स्क्वेअर फीटचा प्रीमियम 2 BHK फ्लॅट आहे. आणि या फ्लॅटमध्ये आपण विशेषतः काय केलं की फ्लोरिंग जी देतो आपण 800 mm बाय 800 mm ची 2.5 फुटाची विट्रिफाईड टाइल्स देतो आपण आणि प्लस पेंट देणार आहे, तो आपण लस्टर पेंट देतोय. प्लस ॲडिशनल काय केलं आपण लिव्हिंग किंवा डायनिंगला आपण कनेक्टेड टेरेस एरिया दिलेला आहे. म्हणजे 10 फूट बाय 12.5 फुटाची, ज्याच्यामध्ये म्हणजे एक रूम साईज येते. आणि प्लस अजून ॲडिशनल तुम्ही बघितलं असेल की आपण जे सुरुवातीला एंट्रीला आलो तर आपण व्हिडिओ डोअर फोन दिलेला आहे. तर व्हिडिओ डोअर फोन हा का दिलेला आहे की तुमच्या फॅमिली सिक्युरिटीसाठी दिलेला आहे. की त्याचा एक ॲडव्हान्टेज काय होतं की ज्यावेळेस तुम्ही ते बेल वाजवता, आपण डायरेक्ट न कळत दरवाजा न उघडता आपण व्हिडिओ डोअरमध्ये त्या प्रत्यक्ष व्यक्तीला बघू शकता. हा पण छान आहे मुलांच्या सुरक्षेसाठी. चांगलंच आहे ना. आता आपण किचनमध्ये जाऊ. या सर. या किचन तुम्ही पहा. तर सर आपण आलं आता किचनमध्ये. आपण निरालीचे सिंक देतो आहे, टूडीचे प्लंबिंग फिटिंग्स देतो आहे, वॉटर प्युरिफायर देतो आहे, एक्झॉस्ट फॅनसुद्धा देणार आहे. प्लस जी तुमची विंडो आहे,
विंडोला आपण 2 ग्लास स्लायडर्स आणि मॉस्किटो नेटसुद्धा देतो आहे. हे ॲडिशनल आपल्याला ॲडव्हान्टेज आहे. ही जे वॉटर प्युरिफायर आहे आणि एक्झॉस्ट फॅन आहे तो आम्हाला कॉम्प्लिमेंटरी आहे की त्याचे चार्जेस आहेत? नाही, याचे काही एक्स्ट्रा चार्जेस नाही आहे. वॉटर प्युरिफायर आणि एक्झॉस्ट फॅन हे कॉम्प्लिमेंटरी आहे आमच्याकडे. प्लस ॲडिशन टू दॅट काय की आपण किचन टॉप ग्रॅनाइटचा देतो आहे. प्लस ड्राय टेरेसची व्यवस्था आपण केलेली आहे आणि त्याचा फायदा आहे की तिथे आपल्याला 2 वॉटर कनेक्शन दिलेले आहे. पहिले इम्पॉर्टंट दिले की तुमच्या वॉशिंग मशीनसाठी सेपरेट वॉटर कनेक्शन दिलेले आहे, रेग्युलर वॉशिंगसाठी वेगळं दिलेलं आहे, विथ पॉवर पॉईंट कनेक्शन पण दिलेलं आहे. मॅडम आता हे झालं किचन ड्राय टेरेसबद्दल. आता आपण बेडरूम्स बघायला जाऊ. बाय 10 स्क्वेअर फीटची मास्टर बेडरूम आहे. त्याला अटॅच टॉयलेट पण दिलेलं आहे आणि प्लस टेरेस एरियासुद्धा दिलेला आहे आपण. आणि याच्यामध्ये सेम विट्रिफाईड टाईल्स जी आपण लिव्हिंग आणि डायनिंगमध्ये बघितली ती सेम आपण इथे देतो आहे. आणि प्लस ॲडिशनल काय केलं की जे तुम्हाला आतमध्ये जे टॉयलेट स्पेस एरिया आहे त्याच्यामध्ये आपण ग्लास पार्टिशन देतो आहे वेट अँड ड्राय एरिया डिफरन्शिएट करायसाठी. आणि टोटो कंपनीचे सॅनिटरीवेअर्स आणि फिटिंग जे इम्पोर्टेड आहे जर्मनमधून आपण मागवतो आहे ते आपण फिक्चर्स देणार आहोत. आणि प्लस त्याच्यामध्ये गॅस गिझर न वापरता आपण सोलरचं गिझर जे आहे याचं कनेक्शन आपण कॉम्प्लिमेंटरी आम्ही देणारच आहोत. प्लस ॲडिशनल टू दॅट गिझर कन्वर्जनसाठी एक स्विच ठेवलेलं आहे की जे इलेक्ट्रिकल गिझर हे आपण वापरता येईल. म्हणजे जे काही पावसाळ्यामध्ये आणि थंडीच्या सीझनमध्ये मॉर्निंगला तेवढं हॉट मिळणार नाही, त्यामुळे आपण ते त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे. ही झाली या बेडरूमबद्दल माहिती. आपण आता मास्टर बेडरूम करायचं. सर ही मास्टर बेडरूम आहे. याला वुडन फ्लोरिंग देतो आपण. आणि वुडन फ्लोरिंगचा फायदा काय की उन्हाळ्यामध्ये जी आहे ही थंड राहते आणि थंडीच्या सीझनमध्ये ही तुम्हाला वॉर्मनेस देणार आहे, जी की रेग्युलर टाईल्सपेक्षा ही डिफरन्स असते. प्लस तुम्हाला ह्याच्यामध्ये अटॅच जे आहे या मास्टर बेडरूमला अटॅच आपण टॉयलेट दिलेली. त्या टॉयलेटमध्ये आपण ग्लास पार्टिशन देतो आहे. आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याला एक ओपन स्पेस पाहिजे त्यासाठी आपण टेरेस एरिया दिलेला आहे अटॅच रूम याच्यासाठी. तर आता कवठेकर कुटुंब सॅम्पल फ्लॅट बघितल्यानंतर जाणार आहेत ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईटवर. हा ॲक्च्युअलमध्ये आपण साईटवरती आलेलो आहे. समोर तिकडे ॲम्युनिटी स्पेस आपण घेतो आहे की पोडियम वगैरे घेणार आहे. आणि प्लस तिथे क्लब हाऊस घेतो आहे. क्लब हाऊस हे 2 मजल्याचं आहे. खाली कॅफेटेरिया आणि वरती जे आहे ते आपण जिम्नॅझियम आणि जॉगिंग ट्रॅक देतो आहे. त्यानंतर ॲडिशनल काय की आपण पूर्ण जे तिकडे क्लब हाऊस जो दिला आहे त्याच्या शेजारीचा रेफ्लेक्टिव्ह पॉइंट एरिया दिलेला आहे. स्विमिंग पूल दिलेला आहे. किड्स स्विमिंग पूल आणि मेन स्विमिंग पूल हे वेगळं दिलेलं आहे. या 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 नाही बसा बसा दमला असाल कारण बऱ्याच वेळ तुम्ही फ्लॅट बघत होतात. पण आता महत्त्वाचा फ्लॅट कसा वाटला तुम्हाला? अतिशय सुंदर आहे फ्लॅट. सांगितल्याप्रमाणे बिल्डरची आम्ही माहिती घेतली. बिल्डर पण अतिशय चांगले आहेत. ॲम्युनिटीज पण फार सुंदर दिल्यात, त्यांनी आवडलं फार. नाही चंद्ररंग डेव्हलपर्स आहेत तर मग ज्या ॲम्युनिटीज त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या तुम्हाला मिळतील आणि त्या चांगल्याच ॲम्युनिटीज असतील यावर विश्वास ठेवायला काहीच हरकत नाही. काय खास करण्यासाठी आवडला? पहिलं कारण कुठलं वाटलं की याच्यामुळे आवडलं? किचन फार आवडला. किचन आधी आवडलं? हा किचन आवडला. सिक्युरिटी सिस्टम एक फार छान आहे. गॅसची सोय एकदम, ती पाईपलाईन छान आहे. पाईपलाईनची व्यवस्था. हां, ड्राय बाल्कनी आहे, वा. त्याच्यामुळे एकदम छान वाटला. चिन्मय त्यांनी सांगितलं की त्यांना फ्लॅट का आवडला ते, पण तुम्ही जेव्हा या फ्लॅटची निवड केली होती या फॅमिलीसाठी काय नेमका विचार केला होता? रिलायन्स प्रॉपर्टीमध्ये आम्ही पहिले तर तुमच्या रिक्वायरमेंट्सप्रमाणे घर शोधतो, पण आम्ही त्याचं फ्युचर ॲप्रिसिएशन किंवा त्याचं पुढे काय होईल हे सुद्धा बघतो. कारण काय
घर एक गोष्ट आहे, पण ही एक खूप मोठी इन्व्हेस्टमेंट सुद्धा आहे. बरोबर. तर यांचा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचा बिझनेस आहे, तर इथे आजूबाजूला MIDCचा जो एरिया आहे तो तुमच्या बिझनेससाठी चांगला आहे. त्याच्याशिवाय अपकमिंग एरिया आहे एकदम, तर ॲप्रिसिएशन पोटेन्शियलसुद्धा चांगलं आहे. तर हे सगळं बघून मला वाटतं हा फ्लॅट त्यांच्यासाठी एकदम आयडियल. म्हणजे एक प्रकारे तुम्ही जी गुंतवणूक केलेली आहे त्याचं पण तुम्हाला फळ मिळेल, फ्लॅटसुद्धा तुम्हाला आवडेल, तुमच्या ज्या आवडीनिवडी आहेत त्यानुसार तो फ्लॅट तुम्हाला पसंत पडेल, अशी सगळी काळजी रिलायन्स प्रॉपर्टीने घेतलेली आहे. कदाचित ज्या वेगाने इथे विकास होतोय, तुमच्या घराबाजूनेच एखादी मेट्रो रेल्वे जाताना दिसू शकते. रस्ते आणि बाकी सगळ्या सुविधा तर इथे आहेतच, आणि इंडस्ट्रियल एरिया असला तरीसुद्धा प्रदूषणमुक्त आहे भाग, बरोबर. आणि त्या प्रकारची ग्रीनरी या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला दिसते. मग फ्लॅट हा तुम्ही आता पसंत केला आहे, म्हणजे ह्याच्यावर शिक्कामोर्तब करायचं ठरलं आहे तुमचं? तर केलाच आहे, केलाच आहे. परंतु नाही, पण मग आता काय परंतु राहिला? जरा आर्थिक पैशाविषयी बरोबर. नाही, फायनान्सचा विषय महत्त्वाचा आहेच, पण त्याच्यासाठी रिलायन्स होम फायनान्स आपल्याला मदत करणार आहे. चिन्मय ढोबळे आपल्याला सांगतील की त्यामध्ये तुमच्या ज्या काही शंका आहेत त्याचं उत्तर कसं देता येईल, कशा पद्धतीने पुढे जाता येईल. पण मला वाटतं ही सगळी चर्चा जी आहे पुढची, कारण यांनी फ्लॅट तर सिलेक्ट केला आहे, त्यामुळे पुढची चर्चा आपण आता विजडम पार्कच्या सेल्स ऑफिसमध्ये बसूनच करूया. तुम्ही महत्त्वाचा टप्पा पार केला आहे, तर फायनान्सची चिंता नका करू, आपण तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे, चला. गणेशजी, सुनीताजी, तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता तुम्ही फक्त काही पावलं दूर आहात, कारण चंद्ररंग डेव्हलपर्सच्या विजडम पार्कमधलं घर तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे. आपल्यासोबत चंद्ररंग डेव्हलपर्सचे रवींद्र आहेत. आम्हाला सांगा की घराची जी किंमत आहे त्याबद्दलचे आणखी डिटेल्स काय? आपण जो फ्लॅट सिलेक्ट केला आहे त्याचा बजेट 65 लाखापर्यंत जात आहे, आणि त्याच्यामध्ये 15% जी ओन कॉन्ट्रीब्युशन वगळता बाकी उरलेली जी रक्कम आहे ती आपण फायनान्स करणार का आपण पुढे ओन फंडिंगनी करणार, ते फक्त आता तुम्हाला ठरवायचं आहे सर. एक परंतु जो होता डोक्यातला फायनान्सबद्दलचा, तिथपर्यंत जायला एक महत्त्वाची माहिती यांनी सांगितली की किती बुकिंग अमाऊंट आहे आणि कितीचं लोन घ्यावं लागेल. लोनबद्दलच्या काही तुम्हाला शंका आहेत का? की सेल्फ एम्प्लॉईड लोकांना लोन देणंच फार अडचणी निर्माण होतं असं मी ऐकलेलं आहे. बरोबर, म्हणजे ज्यांचा व्यवसाय आहे स्वतःचा, व्यवसाय स्वतः. त्यांना लोन घ्यायचं असेल तर फार अडचणी होतात, कधी लोन मिळतच नाही, खूप किचकट प्रोसेस असते वगैरे वगैरे. पण आपल्यासोबत रिलायन्स होम फायनान्सचे चिन्मय ढोबळे आहेत. चिन्मय, खरं आहे का की असं खूप त्रास होतो ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे त्यांना लोन घ्यायला? नाही, रिलायन्स होम फायनान्समध्ये तर हे अगदी सवय खरं नाही. नाहीये. ओके. कारण तुमच्यासारख्या सेल्फ एम्प्लॉईड लोकांना लोन देणं हे आमचं वैशिष्ट्य आहे. रिलायन्स होम फायनान्समध्ये आम्ही टेलर मेड लोन्स देतो. टेलर मेड म्हणजे काय? तुमचा बिझनेस, तुमची लाईफस्टाईल, तुमच्या अपेक्षा याच्याप्रमाणे आपण एक लोन स्ट्रक्चर करतो, जे तुमच्यासाठी विशेष स्ट्रक्चर्ड लोन असतं. याला आम्ही टेलर मेड लोन्स म्हणतो. तर यात आम्ही काय करतो की तुम्ही जिथे असाल, जिथून तुम्ही तुमचा बिझनेस रन करता, तिथे येऊन तुम्हाला भेटतो, तुमचा पूर्ण बिझनेस समजतो, तुमचे फायनान्शियल समजतो, आणि त्याच्याप्रमाणे मग आपण तुमच्यासाठी एक लोन बनवतो. नाही चिन्मय, पण ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, जसं आता गणेश कवठेकर आहेत, तर त्यांना बऱ्याचदा बँकेत येणं किंवा तुमच्या ऑफिसमध्ये येणं जमत नाही, कारण त्यांच्या कामाच्या वेळा सुद्धा वेगवेगळ्या असतात. तर ह्याच्यावर काय उपाय असतो नेमका? नाही, ह्याच्यावर उपाय हाच आहे की आम्हाला माहिती आहे की त्यांचा टाइम व्हॅल्युएबल आहे, म्हणून तुम्ही आमच्याकडे यायची गरज नाही आहे. आम्ही डोरस्टेप सर्व्हिस देतो, म्हणजे तुमच्या डोरस्टेपवर आम्ही येतो आणि तुमचं डॉक्युमेंटेशन आणि सगळं प्रोसेसिंग करतो. म्हणजे एक प्रकारे होम लोनची होम डिलिव्हरी झाली.